जाऊया सोलापूरला। सोलापूरमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे। आज तिसऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा पार पडतोय। होम मैदान या ठिकाणी हा सोहळा पार पडत असून हजारो भाविक सोहळ्यामध्ये सहभागी झाले। आणि थेट सोलापूरमधून आपले प्रतिनिधी आफताब शेख आता आपल्या सोबत आहेत। आफताब, या सोहळ्याबद्दल अधिक माहिती। अश्विन, सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांची या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे आणि यात्रेचा तिसरा दिवस हा होम प्रदीपन सोहळा असतो। दरवर्षी जे आहे तैलाभिषेक आणि विवाह अक्षता सोहळा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जे आहे ते होम प्रदीपन सोहळा पार पडत असतो। यात्रेतला जो प्रतिकात्मक विवाह सोहळा आहे त्या तिसऱ्या दिवशी बाजरीच्या 5 पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगलचिन्हाचा वापर करून कुंभार कन्याचे रूप जे आहे ते यांना देण्यात येतं आणि त्यानंतर मानकरी असलेल्या हिरेबू यांच्या हस्ते पूजा करून हा होम प्रदीपन विधी जो आहे तो पार पडत असतो। आता होम मैदानावरती आपण बघितलं तर मानाचे 7ही नंदीध्वज इथं आणण्यात आलेले आहेत आणि बाजरीच्या ज्या पेंड्यांना कुंभार कन्याचं रूप देण्यात आलेलं आहे आणि होम विधीची जी पूजा आहे हिरेबू यांच्या हस्ते पूजा पार पडते आणि काही वेळामध्ये हा होम प्रदीपन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येने सिद्धरामेश्वरांचे भक्त जे आहेत ते होम मैदान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अश्विन, आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।